सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी. मी हबप ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा, प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित. काल भगवान गडावर झालेला जो प्रकार आहे, प्रसंग आहे, तो आपण सर्वांनी ऑनलाईन पाहिलाय. मीडियावर ते चालू होतं, टीव्हीवर सुद्धा दाखवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी वैभवी देशमुख आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सगळे पुरावे दाखवले. त्याला कारण असं होतं की त्यांचं म्हणणं होतं की जी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे, तर त्या क्रूरपणाने जे हत्या झाली त्याच्या मागे त्या जे अपराधी आहेत, जे आरोपी आहेत, त्यांची मानसिकता अशी का घडली याचा विचार का केला नाही, याचा मीडियाने का शोध घेतला नाही, असं ते बोलतात. तर याच्या मागे कारण तर फक्त एकच आहे की मी जे माझ्या मागच्या भाषणामध्ये सुद्धा बोलले होते, ज्यावेळी इथे मोर्चा निघाला होता, की इतक्या क्रूरपणे का मारलं की आम्हाला सवाल करणारा संतोष देशमुख पुन्हा निर्माण होऊ नये. कारण मी तुम्हाला सांगते, त्यांनी गोळ्याही घालू शकत होते. संतोष देशमुख यांना ते एका गोळीत संपवू शकत होते किंवा एखादा चाकू पोटात खुपसून ते त्यांची हत्या करू शकत होते. पण त्यांनी इतक्या क्रूरपणे, इतक्या निघृणपणे का हत्या केली की पुन्हा एखादा संतोष देशमुख तयार होऊ नये, ज्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, यासाठीच इतक्या क्रूरपणे ती हत्या करण्यात आली होती. आणि असं असताना सुद्धा जर नामदेव शास्त्री म्हणत असतील की याचा म्हणजे शोध का घेतला गेला नाही, तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी काल हे सगळे मस्साजोगून तिथं आले. मला कौतुक त्या वैभवीचं इतकं वाटतं. अहो, 15-16 वर्षाचं लेकरू ज्याचे वडील इतक्या क्रूरपणे संपवले, त्या मुलीने हार घातलाय डोक्यावर, म्हणजे त्यांच्या पायावर डोकं टेकवलंय. आणि नंतर ती बोलते शास्त्रीजींना की तुम्ही म्हणता की एक चापट मारली आणि त्यांची मानसिकता बिघडली. तुम्ही सांगा की माझ्या वडिलांच्या फक्त 3 अस्थी सापडलेल्या आहेत, फक्त 3 हाडं सापडलेली आहेत त्या अस्थींमध्ये. तर सांगा मग आमची मानसिकता काय असेल. याचा अर्थ असा की त्यांना इतकी मारहाण झाली होती, अक्षरशः जो रिपोर्ट आहे पोस्टमार्टमचा, तर ताराचा पीळ करून त्यांच्या अंगावर जवळजवळ 150 ते 200 फटके मारण्यात आले होते. तुम्ही सांगा, ज्या व्यक्तीच्या हाडं सुद्धा चुरा झाले होते, तर अशा वेळी काय हाड सापडेल त्याच्यामध्ये. आणि असं असताना ते लेकरू किती वर्षाचं आहे? अहो, 15 ते 16 वर्षाचं लेकरू तुम्हाला स्पष्टीकरण देते. तुम्ही 60 वर्षाचे आणि महंत आहात एका गडाचे. तुम्हाला येऊन स्पष्टीकरण दिलंय त्या लेकरांनी की माझ्या वडिलांचं असं जर झालं असेल, माझ्या वडिलांची हाडं सुद्धा सापडली नसतील, तर सांगा आमची मानसिकता काय असेल. आज वैभवी, तू संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी उभा आहे. कारण बाप गमवणं हे काय असतं हे मी समजू शकते. आज माझे वडील जाऊन 30 वर्ष झालेले आहेत, पण तरीसुद्धा माझ्या वडिलांची आठवण मला होत नाही, असा एकही दिवस जात नाही. तर तुझी मानसिकता काय असेल हे मी नक्कीच समजू शकते. पण तरीसुद्धा तू ज्या पद्धतीने काल तिथं व्यक्त झालीस ना, ते खरोखर खूप खूप कौतुकास्पद आहे. मी माझ्या आयुष्यात तरी असं लेकरू आत्तापर्यंत पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही, कुठं एखाद्या स्टोरीमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही. खरोखरच तू ज्या रिअल लाईफमधली रिअल हिरोईन आहेस, जिने हे जे आहे ना चपराक आहे ती त्या महंताच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल, मग त्या पालकमंत्री असतील अजितराव पवार किंवा गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांच्या याला मारलेली ही तू जी आहेस ना, ती तर मी तर म्हणते थोबाडीत आहे तू ह्या सगळ्यांच्या मारलेली, ज्या याच्यात तू तिथं व्यक्त झालीस. कारण एखादं लेकरू काय म्हणलं असतं, ताड आज आपल्याला गडावर जायचंय, तर आपण काय करूयात की चला जाऊन विचारूया तुम्ही असे कसे काय बोललात म्हणून. तुम्हाला आमच्या वडिलांचे काय हाल झाले हे तुम्हाला माहीत नाहीत का? पण इतक्या नम्रपणे कुणी व्यक्त होऊ शकतं, आणि ते सुद्धा अशा व्यक्तीसमोर की ज्यांनी सगळं माहीत असताना सुद्धा ते म्हणतात की मला माहीतच नाही. आता धनंजय देशमुख यांनी एवढा गठ्ठा दिला त्यांच्या हातामध्ये आरोपींचे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी. मग एवढा बंच दिल्यावर ते म्हणतात की मला माहीतच नव्हतं की हे आरोपींची ही पार्श्वभूमी आहे.
अहो तुम्ही बीडमध्ये राहता का कुठे राहता? तुम्ही इतकी जबाबदार व्यक्ती असं कसं काय बोलू शकते? ज्या भगवानगडाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्त आहेत, ज्या भगवानगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूजनीय आहे, अशा भगवानगडाचे तुम्ही महंत आहात आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता की मला हे माहीतच नव्हतं म्हणून? आज आपण पाहतो मागच्या 52-53 दिवसांपासून मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, टीव्हीवर असेल, कुठंही तुम्ही काहीही चालू करा, एकच प्रकरण चालू आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण. आणि असं असताना तुम्ही जर म्हणत असाल की मला हे सगळं माहीत नव्हतं, तर खरोखरच अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही. आणि त्याचबरोबर धनंजयनी आणलेलं जे त्यांच्या भावाचं दाखवायला आणलेले दाखले होते त्या ठिकाणी की बघा आम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळालेले आहेत. 15 वर्ष जो माणूस आदर्श सरपंच, ज्याने आदर्श गावाचा पुरस्कार मिळवून दिलेला, ते सांगतात की एवढे सन्मानचिन्ह आहेत की ते ठेवायला आमच्याकडे जागा नाही, असा माणूस तुम्ही संपवला आहे. आणि एखादा असा असला असताना, समजा ठीक आहे की तो दारुड्या होता आणि त्यांनी दारू पिऊन आम्हाला शिव्या दिल्या, किंवा तो पत्ते खेळत होता किंवा जुगारी होता, अमुक ढमुक, तर मग ते प्रकरण इतकं उचलल्याही गेलं नसतं किंवा एवढं गंभीर स्वरूप त्याला आलं नसतं. पण एक आदर्श माणूस संपवलाय आणि तो आदर्श माणूस तुम्ही म्हणता की मला हे काहीच माहीत नाही, म्हणजे इतकं असं बेजबाबदार वक्तव्य कसं काय करू शकतात ते? ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे. कारण आपण पाहतो की मुक्ताई आणि चांगदेव हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण काल साक्षात मुक्ताईचं दर्शन हे केवळ वैभवीच्या रूपात आपल्या सगळ्यांना झालेलं आहे. आणि महंतांनी बाजू कोणाची घ्यावी कोणाची नाही घ्यावी हे सांगण्या इतकी मी मोठी नाहीच, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी त्यांची बाजू अगोदर स्पष्ट केली. आणि ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही धनंजय मुंडेच्या पाठीशी उभे आहात का, तर ते तसे उभे नाही. ते म्हणले की गड उभा आहे, मी नाही. गड धनंजय मुंडेच्या पाठीशी भक्कम उभा आहे, नुसता उभा नाही, भक्कम हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे धनंजय मुंडेच्या पाठीशी गड भक्कम उभा आहे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि काल ते परत काय म्हणतात की नाही, गड तुमच्या पाठीशी उभा आहे. वैभवीला आणि धनंजय देशमुख यांना बोलतात की गड तुमच्या पाठीशी उभा आहे. असं कसं काय होऊ शकतं? एवढा जबाबदार व्यक्ती तुम्ही महंत म्हणता, स्वतःला न्यायाचार्य म्हणता, आणि तुम्ही असं दोन्ही डगरीवर हात ठेवून चालणार नाही. तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे, कारण हे असं चालत नसतं. आणि आजपर्यंत खरोखरच खूप वाईट वाटतं. माझं माहेर आहे मराठवाडा, मला सगळे तिथले जिल्हे माहीत आहेत, सगळे मस्साजोगमध्ये आमचे नातेवाईक सुद्धा आहेत. आणि खरोखर बदनाम होते बीड हे. म्हणजे खूप अनेक प्रकरणं आपण बघितले. मी एक व्हिडिओ बघितला, मी पुण्यातला होता तो, की MPSCचे मुलं होते आणि ते म्हणले की इतर लोक आमच्याकडे इतक्या वाईट नजरेने बघतायत आता, बीडचे म्हणलं, परळीचे म्हणलं, किंवा की म्हणे आम्हाला खरोखरच खूप म्हणजे अपराध्यासारखं वाटायला लागलं की आपण बीडचे आहोत हे सांगायची सुद्धा लाज वाटायला लागलेली आहे. बीड खरोखरच बदनाम झालाय. पण मग हे असं होत असेल तर होणारच आहे ना. आता तुम्ही सांगा की या गडापर्यंत विषय गेलेला नव्हता. जे काही असेल ते त्या खून प्रकरण किंवा पोलीस अधिकारी किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री असल्यामुळे इतके दिवस अगोदर किंवा ते शस्त्र परवाने तिथले तिथं फिरत होतं. पण आता काल परवा महंत नामदेव शास्त्री यांनी अशा पद्धतीची भूमिका जाहीर केल्यामुळं गड त्यामध्ये ओढल्या गेला ना. मग आता तुम्ही सांगा ना, याला जबाबदार कोण आहे? म्हणजे ही जी बदनामी होते ती जाणीवपूर्वक करत नाहीये कोणी, पण ते एक एक प्रकरणं अशी येत आहेत बाहेर की ज्यामुळे बीडची बदनामी होतीये महाराष्ट्रामध्ये, आणि हे थांबलं पाहिजे. आणि आजच्या या व्हिडिओद्वारे फक्त मी वैभवीला मात्र मी खरोखरच तसं लेकरू मी माझ्या आयुष्यात तरी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही. बेटा, संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या वडिलांना निश्चित न्याय मिळणार आहे, यात मात्र शंका नाही. कारण तू जी मुलगी आहेस ना, एखादी मुलगी असती तर घरातच रडत बसली असती आणि वडिलांची आठवण काढत बसली असती, पण तू मुलगी आहेस त्यांची, म्हणून त्यांना निश्चित न्याय मिळणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात, आणि तो मिळणारच आहे असं मला आज वाटतंय. आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.